नमस्कार, मी भाग्यश्री पाठक. मार्केट आणि मी हा सोप्या मराठीतून शेअर मार्केट समजावून सांगण्याचा माझा एक उपक्रम आहे. अमेरिकन मार्केट तेजीत होतं. एनव्हिडियाचा शेअर तेजीत होता. नॅसडॅकमध्ये गोल्डन क्रॉस ओव्हर झालेला आहे, म्हणजेच हँडओव्हर एकदम चांगलं आहे, कुठलीही काळजी अमेरिकन मार्केट कसं आहे म्हणून करायची गरज नाही. डोमेस्टिक इन्व्हेस्टर्सची खरेदी आहे 2373 कोटीची, तर फॉरेन इन्व्हेस्टर्सची विक्री आहे 2427 कोटीची. बॉन्ड यील्ड 4.27 आहे. डॉलर इंडेक्स 97.48 आहे आणि क्रूड 68च्या जवळपास आहे. HUL मॅग्नम होल्डिंग 61.9% स्टेक क्वालिटी वॉल्समधला युनिलिव्हरकडून घेणार आहे. JSW एनर्जी आंध्र प्रदेश सदर्न पॉवर डिस्ट्रीब्युशननी 509 कोटी ड्यूज द्यायला नकार दिलाय, म्हणून कंपनी त्यांच्या विरोधात हायकोर्टात अर्ज करणार आहे. वेस्टर्न कॅरियर्स यांना 558 कोटीची ऑर्डर जिंदाल स्टेनलेसकडून मिळाली आहे आणि ही ऑर्डर DSO कंटेनरला त्यांनी दिली आहे. स्लॅब, त्याचप्रमाणे कॉईल, शीट प्लेट यांचं डिस्पॅच करण्यासाठी, आणि हे डिस्पॅच करायचं आहे DSO कंटेनरला. हे डिस्पॅच करण्यासाठी वेस्टर्न कॅरियरला जिंदाल स्टेनलेसकडून ऑर्डर मिळाली. PB फिनटेक याचे को फाउंडर जे आहेत ते 5.05 मिलियन शेअर्स म्हणजेच 1.1% शेअर 1800 रुपये भावाने विकणार आहेत. हा स्टेक 2.2% डिस्काउंटवर, म्हणजे करंट भाव जो आहे त्याच्यापेक्षा 2.2% कमी याने विकणार आणि हा सौदा 912 कोटीचा होईल. कॅनफिना होम्स 10,000 कोटी कर्ज आणि म्हणजे 10,000 कोटी कर्जाच्या माध्यमातून आणि 1,000 कोटी QIPच्या माध्यमातून पैसा गोळा करणार आहे. HG इन्फ्रा स्टँड अलोन बॅटरी एनर्जी स्टोरेज सिस्टीम ते सुरू करणार आहेत. यासाठी एक आर्म सेटअप केला जाईल. टॅक्समॅको रेल कालमॅको साऊथ आफ्रिकेकडून 560, ओपन टॉप वॅगनसाठी 535 कोटीची त्यांना ऑर्डर मिळाली आहे. व्हील्स इंडिया ॲक्सल्स इंडियाचे 7.64 लाख शेअर्स फोर्ज 2000 कडून त्यांनी 22.68 कोटीला घेतले आहेत. बालाजी एमाइन्स आयसोप्रोफेलामाइन याचं उत्पादन करायला त्यांना परवानगी मिळाली आहे. युनियन बँक 6,000 कोटी फंड त्यांना उभा करायला संमती मिळाली आहे. SMS फार्मा तेलंगणा फॅसिलिटीचं इन्स्पेक्शन USFDAने 23 ते 25 जून या कालावधीत केलं होतं. फॉर्म 483 इश्यू केला, पण ऑब्झर्वेशन्स मात्र 0. एकही त्रुटी दाखवली नाही. दिलीप बिल्डकॉन आंध्र प्रदेशात बँगलोर चेन्नई एक्सप्रेसवे 4 लेनचा त्यांनी पुरा केला आहे. जिओ फायनान्शियल
ही कंपनी जिओ पेमेंट्समध्ये 190 कोटीची गुंतवणूक करणार आहे. आस्क ऑटोमोटिव्ह TD होल्डिंग बरोबर त्यांनी जॉईंट व्हेंचर केलं आहे 51% 49% अशा ह्याच्यात. आणि हे पॅसेंजर व्हेकल्ससाठी सनरूफ कंट्रोल आणि हेलिक्स केबलचं उत्पादन करायचं, मार्केटिंग करायची आणि विक्री करायची, यासाठी हे जॉईंट व्हेंचर करण्यात आलं आहे. सिॲट 500 कोटी NCDद्वारा उभे करणार आणि 400 कोटी सिॲट OHT लंका या आर्ममध्ये ते गुंतवणार आहेत. सिमेन्स एनर्जी आज निफ्टी नेक्स्ट 50 मधून बाहेर पडेल. त्यामुळे काही फंड्स त्यातून बाहेर पडतील. महिंद्रा अँड महिंद्रा डिफेन्स सिस्टीममधला सगळा स्टेक महिंद्रा ॲडव्हान्स टेक्नॉलॉजीला त्यांनी विकला आहे. टाटा स्टील 2019मध्ये 490 कोटी इनपुट टॅक्स क्रेडिट त्यांनी अव्हेल केलं होतं आणि याच्या इरेग्युलॅरिटीसाठी त्यांना शो कॉज नोटीस पाठवण्यात आली आहे. बॉम्बे स्टॉक एक्सचेंज यांना 25 लाखाची पेनल्टी सेबीने लावली आहे. सिग्नेचर ग्लोबल 875 कोटी NCDद्वारा उभे करायला परवानगी मिळाली आहे. AU स्मॉल फायनान्स बँक 28 जूनला फंड रेझिंगवर विचार करणार आहेत. ओम इन्फ्रा 199 कोटीची ऑर्डर NHPC अरुणाचल प्रदेशाकडून मिळाली आहे. ही ऑर्डर 2880 मेगावॅट डिबग प्रोजेक्टसाठी मिळाली. मन्नापुरम 2198 कोटीचे वॉरंट इश्यू करणार आणि प्रत्येक वॉरंटला 1 शेअर नंतर मिळेल. या वॉरंटची किंमत 236 रुपये अशी ठेवली आहे. JSW एनर्जी NHPC बरोबर 500 मेगावॅट सोलर विंड हायब्रिड कपॅसिटीसाठी त्यांनी पॉवर परचेस ॲग्रीमेंट केला आहे. नेस्लेची आज बोनस इश्यूवर विचार करण्यासाठी बैठक आहे. तेजस राकुटेल सिम्फनी बरोबर त्यांनी करार केला आहे. आता आपण कुठले शेअर तेजीत राहतील आणि कुठले शेअर मंदीत राहतील हे पाहूया. JSW स्टील, बजाज फायनान्स, AU स्मॉल फायनान्स बँक, भारती एअरटेल, इंडस टॉवर, इन्फोसिस, JSW एनर्जी, JTEKT, टायटन, ब्रिटानिया, स्टार हेल्थ, बिर्ला सॉफ्ट, युनिवास्तू, टेक्समॅको रेल, स्वान एनर्जी, सिग्नेचर ग्लोबल, युनियन बँक, गोदरेज प्रॉपर्टी, ग्लेनमार्क फार्मा, ग्रासिम, टाटा स्टील, महिंद्रा अँड महिंद्रा, HDFC लाईफ, स्टेट बँक ऑफ इंडिया. आणि टायमॅक्सच्या बाबतीत मात्र दोन्ही बाजूनी बातमी आहे की टायमॅक्सचा जे ब्लॉक डील झालं, ब्लॉक डील नाही OFS,
25 आणि 26 तारखेला म्हणजे आजही आहे, तर त्यांना मागणी खूप मोठ्या प्रमाणात आली. त्यामुळे ते ग्रीन शू ऑप्शनसुद्धा घेणार आहेत. पण इंडिकेटिव्ह प्राईस जी आली आहे ती 202 रुपयांनी आली आहे. म्हणजे आत्ताची प्राईस काहीतरी मी बघितली त्याप्रमाणे 252 रुपयाच्या आसपास होती आणि इंडिकेटिव्ह प्राईस मात्र 202 होती. पण मागणी मोठ्या प्रमाणावर आली आहे, त्यामुळे 202 प्राईस पकडली तर शेअर पडायला पाहिजे आणि मोठ्या प्रमाणावर मागणी आहे हे लक्षात घेतलं तर वाढायला पाहिजे. तर काय होत आहे काय नाही हे बघणं गरजेचं आहे. SMS फार्मा, आस्क ऑटोमोटिव्ह, तेजस, कॅन्फिना होम्स, जिओ फायनान्स, सियाट, केन्स टेक्नॉलॉजी KYNES, अरविंद आणि ट्रायडंट. तर मंदीमध्ये वन मोबिक्विक आणि टायमॅक्स दोन्ही शेअर दिलेत. आता बघूया काय काय होत आहे. आज एक तर एक्सपायरी आहे, आपण मोठी एक्सपायरी म्हणतो किंवा मंथली एक्सपायरी म्हणतो, ती एक्सपायरी आज आहे, त्यामुळे एक्सपायरीचा गोंधळ असेल. त्याचबरोबर सिमेन्स एनर्जी हा जो शेअर आहे तो निफ्टी नेक्स्ट 50मधून आज बाहेर पडणार आहे. रोल ओव्हरही किती होतील त्याकडेही आपण किंवा कसे होत आहेत याकडेही आपण आज लक्ष देणं गरजेचं आहे आणि त्याप्रमाणे आपल्याला पुढच्या महिन्यासाठी प्लॅनिंग करता येईल. बघूया काय काय होत आहे. नमस्ते.